नमस्कार, स्वातीची चव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी तुम्हाला दाखवत आहे की शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे. यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स एकत्र करून मिक्स करून लाडू बनवणार आहेत. हे लाडू तुम्ही उपवासाला खाऊ शकता आणि रेग्युलरली पण खाऊ शकता. तर इथं मी घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी, आणि खसखस आणि विलायची एकत्रच भाजून घेतलेली आहे मी, दोन्ही एकत्र भाजलेले. थोडी विलायची ओलसर होती म्हणून. आणि इथं मी माझ्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल होते ते सगळे मी घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये खारीक तुम्हाला ओली घ्यावं लागेल, ते स्किप करू नका. आणि बाकीचे 1-2 स्किप केले तरी चालतील, कारण ते खूप हेल्दी पण असते आणि त्याच्यानंच बाइंडिंग खूप छान येते आपल्या लाडूला. म्हणून आपल्याला डेट्स हे लागतीलच. डेट्स म्हणजे की ओले खजूर जे आहेत ना ते लागतीलच. आणि हे जे गोल दिसत आहेत तुम्हाला माहीत नसेल तर ते अंजीर आहेत, सुकलेले अंजीर आहेत. आणि या सगळ्यांना मी पहिल्यांदा मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. पहिलं यांना काढले कारण हे चिकट असतात. जर शेंगदाण्यासोबत घातले तर शेंगदाणे पण नीट वाटले नसते. म्हणून पहिलं आपण हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ना ते काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामधून, म्हणजे फिरवून घेऊयात. आणि त्यानंतर आपण बदाम आणि शेंगदाणे एकत्र घालून घेऊयात आणि त्यांना पण मिक्सरमधून फिरवून घेऊ आपण. खूप बारीकही करायचं नाही, खूप मोठंही करायचं नाही. थोडं रवाळ ठेवायचं आहे आपल्याला. खूप लहान केलं तर ते चिकट होऊन जाईल. इथं बघू शकता तुम्ही मी कसं केलेलं आहे. खूप बारीक केलेलं आहे. आणि त्यामध्येच आपण खसखस विलायची वगैरे घालून त्याला पण आपण एकदा फिरवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामधून. खसखस थोडीशी अशी पूर्ण राहिली तरी चालेल, तिला पूर्णच काय म्हणतात बारीक करायची गरज नाही. ती दाताखाली जरी आली ना ती छान लागते, असं पॉप झाल्यासारखी लागते ना, म्हणून मी ही नंतर घातली आहे. तुम्हाला जर त्याची पूर्ण पेस्ट पाहिजे असेल खसखसची तर तुम्ही खसखसला पण सेपरेटलीच काढून घेऊ शकतात. त्यानंतर मी गूळ वाटते. गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त गूळच वाटला की खूप चिकट होतं, भांडं पण खराब व्हायची शक्यता असते. म्हणून त्यामध्ये मी शेंगाचं वाटलेलं थोडं कूट मिक्स करून मग वाटून घेतलेलं आहे गुळाला. फक्त गूळ मी वाटून घेतलेला नाही आहे. आणि त्यानंतर आपण तेही काढून घेऊत. आता हे सगळं आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा एका छोट्याशा टोपल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि हातानं ना आपल्याला सगळं हे एकत्र करून घ्यायचं आहे. कारण जे आपण पहिल्या सुरूला जे काढलेलं आहे ना ड्रायफ्रूट्सचं जे पेस्ट केलेलं आहे ना ते खूप चिकट असणार, कारण ते सगळे गोड पदार्थ आहेत ना त्यामुळं. तर आपल्याला ह्यांना सगळ्यांना एकदम घासून हातानं मिक्स करून घ्यायचेत. आणि याच्यामध्ये आपल्याला दुसरं आता आणखी काहीच ॲड करायची गरज नाही आहे. आणि आपण जेवढे शेंगदाणे घेतलेले होते ना तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचं आहे. जर तुम्ही इक्वली प्रमाणात गोड खात असाल तर. तुम्ही जर सपक खात असाल तर त्यापेक्षा थोडा कमी गूळ घ्या. आणि गोड खात असाल तर जेवढे शेंगदाणे आहेत ना तेवढाच गूळ घ्या तुम्ही. आणि हे नंतर आपण सगळं मिक्स करून घेऊयात. आणि त्यानंतर आपण याचे छोटे लाडू बांधून घेतलेले आहेत मी इथं, तुम्ही बघू शकता. तुम्हाला पण तुमच्या साईजनुसार तुम्हाला केवढे पाहिजेत तेवढे लहान मोठे बांधू शकतात. तसं तर माझ्या मते लहानच लाडू बांधा, कारण लहान मुलं पण असतात घरात. एक मोठा लाडू घेतला की मग त्यांना सरत नाही, तो अर्धा उष्टा वगैरे ठेवत बसतात ना, त्यामुळं मग छोटेच लाडू बांधून घ्यायचे. मी पण छोटेच लाडू बांधून घेतलेले आहेत. आणि तुम्ही माझ्या म्हणण्यावरून एकदा हे लाडू ट्राय करून बघा, खूप छान लागतात. आणि लहान मुलांसाठी पण खूप हेल्दी आहेत. आणि थंडीच्या दिवसात तर आपल्याकडे हे लाडू हवेच आहेत, पाहिजे म्हणजे पाहिजेच.